लाडक्या बहिणींनो, थांबा. जर तुम्हाला अजूनही 1500 किंवा 4500 रुपये मिळाले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. 98 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झालाय. पण अजूनही हजारो बहिणींच्या खात्यात पैसे का आले नाहीत? 20 फेब्रुवारीची डेडलाईन संपली तरीही मेसेज नाही. काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू झाल्याची माहिती, तर काही ठिकाणी पूर्ण शांतता. तुमचं नाव यादीत आहे का नाही? KYC मध्ये काही चूक आहे का? की तुमचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकलेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं कोणाला पैसे मिळणार, कधी मिळणार आणि जर अजून आले नसतील तर लगेच काय करायचं. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मोठी बातमी, 98 कोटींचा निधी नेमका कोणाला? सर्वात आधी ही मोठी अपडेट ऐका. ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे किंवा KYC मुळे अडकले होते, त्यांच्यासाठी सरकारने 98 कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. हा निधी कोणाला मिळणार? ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते प्रलंबित आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पेमेंट फेल होण्याचं प्रमाण जास्त होते, तिथल्या बँकांना हा पैसा वळवण्यात आला आहे. आता पैशांची कमतरता नाही, कारण ही प्रशासकीय मंजुरी थेट मंत्रालयातून मिळाली आहे. 20 फेब्रुवारीला पैसे का आले नाहीत? हा सगळ्यात मोठा प्रश्न. बहिणींनो, जेव्हा एकाच वेळी लाखो खात्यांमध्ये 98 कोटी रुपयांचा व्यवहार करायचा असतो, तेव्हा बँकिंग सर्व्हरवर प्रचंड लोड येतो. सध्या बँकिंग गेटवेमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. डेटा ट्रान्सफर करताना त्रुटी येत असल्यामुळे प्रत्येक खात्यात रक्कम वळवण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. पण लक्षात ठेवा, पैसा मंजूर झालाय, तो तुमच्या खात्यात येणारच आहे. 4500 रुपये कधी येणार? ज्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकूण 4500 रुपये रखडलेत, त्यांच्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मंजूर निधी प्रामुख्याने तुमच्यासारख्या बहिणींसाठीच आहे. फेब्रुवारीचा 1500 रुपये हप्ता कधी? ज्यांना फक्त चालू महिन्याचा 1500 रुपये हप्ता हवा आहे, त्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. रविवार बँक बंद असल्यामुळे सोमवारपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून वितरण वेगाने सुरू होईल. म्हणून सोमवारपासून तुमचे SMS आणि बँक बॅलन्स नक्की तपासा. KYC बद्दल महत्त्वाची सूचना. जर तुमचे पैसे नोव्हेंबरपासून आले नसतील तर एकदा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमची माहिती तपासून घ्या. आनंदाची बातमी अशी आहे की सरकारने KYC दुरुस्त करण्यासाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे, त्यामुळे माहिती अचूक भरा, जेणेकरून या 98 कोटींच्या निधीतून तुम्हाला तुमच्या वाटा मिळेल. शेवटी मी एवढंच सांगेन, 98 कोटींची मंजुरी ही आपल्यासाठी विजयाची बातमी आहे. तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत, ते फक्त प्रक्रियेत आहेत. आता मला कमेंटमध्ये सांगा. 1. तुमचे किती महिन्यांचे पैसे रखडले आहेत? 2. तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे? तुमच्या प्रत्येक कमेंटवर माझं लक्ष आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचीही चिंता मिटेल. अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी लाडकी बहीण अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.